साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. सध्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबई येथील पोलीस उपायुक्त सुरक्षा राज्य गुप्तवार्ता विभाग येथे बदली झाली आहे. गृह विभागाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे. तुषार दोशी यांनी फिजिक्समध्ये पदवी पूर्ण केली आहे. सन 2001 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलीस दलात भरती झाले आहेत आणि पुढे IPS अधिकारी म्हणून कार्यरत झाले. अधीक्षक दोशी हे यापूर्वी चंद्रपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी नवी मुंबई पोलीस दलात उपायुक्त म्हणून काम केलेलं आहे. जालना आणि सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. निवडणुकीवेळी भाजपाकडून पोलिसी बळाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं आणि या घटनेविरोधात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत अधीक्षक दोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोशी यांचे निलंबन न करता त्यांना काही दिवस अर्जित रजेवर पाठवले होते. त्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यादरम्यानच सोमवारी दोशी यांची बदली करण्यात आली.